नागपूर जिल्ह्यात दुय्यम निबंधक कार्यालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला। या संदर्भात तक्रारी केल्यानंतर अनेक प्लॉटची नोंदणी करताना कागदपत्र नसताना त्याची खरेदी विक्री झाल्याचा आरोप मनसेकडून होतोय। कारवाईच्या मागणीसाठी नागपुरात दुय्यम निबंधक कार्यालयाचे उपमहानिरीक्षक यांच्या कार्यालयासमोर कशा पद्धतीने पैसे घेऊन भ्रष्टाचार चालतो याचं पथनाट्य सादर करण्यात आलं। 6 महिन्यात त्यांनी कमीत कमी 3 ते 4 तक्रार सुद्धा केलेली। तक्रार केल्यानंतर त्यांनी जिल्हा शहर निबंधकांनी अहवाल सादर केला। अहवाल सादर केल्यानंतर कुठलीही कारवाई झाली नाही। त्याच्यानंतर आम्ही उपनिरीक्षकला भेटलो। उपनिरीक्षकने पूर्ण नागपूर शहरातील सगळ्या दुय्यम निबंधक कार्यालयाचे अहवाल मागवले। अहवाल मागवले दस्ताचे आम्ही त्यांना 300 ते 400 जे अधिकृत दस्त लागले अनधिकृत ते दस्ताची नोंद आम्ही त्यांना दिली। ते पूर्ण डॉक्युमेंट आम्ही काढून घेतले। काढल्यानंतर त्याच्यामध्ये पूर्ण नियमबाह्य काम झालेलं आहे हे सुद्धा त्यांनी अहवालात सिद्ध करून दाखवलं की बाबा याच्या दस्त डुप्लिकेट दस्त लागलेले आहेत। परंतु आयजीआरने आम्हाला सांगितलं, पत्र दिलं, लिखित पत्र दिलं की आम्ही 10 दिवसात सगळ्यांवर कारवाई करू। अजूनही कुठलीही कारवाई 10 दिवस झाले पण झालेली नाही। त्याच्यामुळे आमचा असा निर्णय झाला, आमच्या शहराध्यक्षांनी असा निर्णय घेतला की आता लोकांसमोर हा भ्रष्टाचार लोकांसमोर उघड झाला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।